ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ओरिओ बिस्किटचे मोदक। तर ते मी कशा पद्धतीने बनवले चला आपण पाहूयात। इथे मी 2 क्रीमचे बिस्किट पुडे घेतलेले आहेत। तर आता आपण ते काढून घेऊयात। इथे मी सगळे बिस्किट काढून घेतलेले आहेत। तर ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत आणि त्याची क्रीम जी आहे ती एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता बिस्किटमधली क्रीम आपली काढून झालेली आहे। इथे आपले बिस्किट देखील मिक्सरच्या भांड्यात आहेत। ते आता आपण पावडर करून घेऊया। बिस्किटची छान पावडर झालेली आहे। ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बिस्किट आपलं काढून झाले। आता इथे जे आपलं क्रीम होतं ते थोडंसं आपण एकजीव करून घेऊया। छान आपलं मिक्स करून झालंय। आता ह्याला आपण बाजूला। आता इथे जी आपली बिस्किटची पावडर होती ती आपण मळून घेऊया। यामध्ये थोडंसं मी नॉर्मल टेम्परेचरवालं दूध घ्यायचे। त्याच्याने थोडं थोडं दूध घालून ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। एकदम दूध घालायचं नाहीये, नाहीतर पातळ होऊ शकतं। तर आपलं हे मळून झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस करूया। आता आपण यातलं थोडंसं मिश्रण मी घेणार आहे। या मोदक मोल्डमध्ये मी घालून ह्याला आकार द्यायचा आहे आपल्याला। आता हे सगळीकडे आपलं छान स्प्रेड करून झालंय। आता ही जी क्रीम होती आपली ती आपण यामध्ये घालून घेऊया आणि ती देखील छान पसरवून घ्यायची आपल्याला। आता यामध्ये इथे मी मेल्ट केलेलं चॉकलेट होतं त्याच्यामध्ये मी घालून घेते आणि पुन्हा हे मिश्रण थोडंसं घ्यायचे आणि ह्याला आपल्याला सील करून घ्यायचे। तर इथे आपलं सील करून झालंय। आता आपण काढून घेऊया। तर पहा आपलं छान ओरिओ चॉकलेट मोदक तयार झालाय। तर असेच आपण आता आपले सगळे मोदक करून घेऊया। इथे आपले मोदक करून झालेले आहेत। तर तुम्हाला माझे हे बिस्किटचे मोदक ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।